सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। अपघात कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने NHAI ठोस उपाययोजना हाती घेतल्या आहेत। आता महामार्गावरील सावळेश्वर ते वरवडे टोल नाक्यापर्यंत 6 ठिकाणी नव्याने उड्डाणपूल उभारले जात आहेत। मोहोळ येथे यापूर्वीच उड्डाणपूल करण्यात आले आहे। सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दरवर्षी रस्ते अपघातात सरासरी 750 जणांचा मृत्यू होतो। सोलापूर पुणे या राष्ट्रीय महामार्गावर सर्वाधिक अपघात झाले आहेत। सर्व्हिस रोड गावापासून दूर असल्याने वाहन चालक विरुद्ध दिशेने ये-जा करतात। वाहनांचा वेग देखील वाढला आहे। दुचाकी, चारचाकी, जड वाहनांची संख्या जास्त झाल्याने सर्व्हिस रोड अपुरा पडत असल्याची ही स्थिती आहे। महामार्ग तयार करताना त्यावेळी वाहनांची वर्दळ आता आहे तेवढी नव्हती। अपघाताचे प्रमाणही नियंत्रणात होते। मात्र आता वाहनांची संख्या वाढल्याने या महामार्गावर सर्व्हिस रोड व उड्डाणपुलांची आवश्यकता भासली। त्यामुळे NHAI कडून आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल उभारले जात आहेत। सध्या काम सुरू असणाऱ्या पुलाच्या कामामुळे यावली, शेटफळ, चिखली या ठिकाणी सर्व्हिस रोडने वाहतूक वळवली आहे। मात्र पर्यायी केलेल्या या सर्व्हिस रोडचे काम निकृष्ट झाल्याने पूल सुरू होईपर्यंत वाहन चालकांना खड्ड्यातून कसरत करत वाहन चालवावे लागत आहे। अनेक ठिकाणी तर सर्व्हिस रोड देखील नाहीत। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघात प्रवण ठिकाणे, ब्लॅक स्पॉट, सतत अपघात होणारी ठिकाणांवर NHAI कडून सर्व्हिस रोडचा विस्तार, उड्डाणपूल उभारले जात आहेत, जेणेकरून स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांची सोय व्हावी आणि अपघात कमी होतील। हा त्यामागील हेतू आहे।